आणि या ठिकाणात नमाज पठण करून देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली होती। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, सध्या शनिवार वाड्यामध्ये आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये धरपकड झाल्याचं पाहायला मिळते, सध्या तिथली स्थिती काय आहे? निश्चितपणे आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी सकल हिंदू समाज असेल, पतित पावन संघटना असेल, त्यासोबतच भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी असतील यांनी या ठिकाणी शिववंदना केली होती। कारण 2 दिवसांपूर्वी शनिवार वाड्यात नमाज पठणाचा जो कार्यक्रम केला होता त्याला या सकल हिंदू समाजाने विरोध केला होता आणि आता या शनिवार वाड्याच्या परिसरात असलेली एक जी खरी तर आपण जर पाहिलं तर पीर आहे, त्यासोबतच दर्गा आहे, तो काढण्याची मागणी जी आहे ती सकल हिंदू समाजाची आता यावेळेला करण्यात येते। त्यामुळे जय श्रीरामाच्या ज्या घोषणा आहेत त्या सगळ्या सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येतात आणि लवकरात लवकर हा जो इतिहास दर्गा आहे तो काढून टाकण्याची मागणी जी आहे ती जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस उपायुक्त कृषिकेश रावळे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबतच खासदार मेधा कुलकर्णी असतील, त्यासोबतच सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पतित पावन संघटनेचे सगळे कार्यकर्ते असतील, ते या ठिकाणी काहीसे आक्रमक झाल्याचे चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्वरित ही या ठिकाणी जी अनधिकृतपणे बांधण्यात आलेली जी कबर आहे ती या ठिकाणी काढून टाकण्यात यावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी जोर धरून लावलेली असताना चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षय, या ठिकाणी आपण पाहतोय पतित पावन संघटनेनं पीर हटवण्याची मागणी केलेली आहे, सध्या तिथल्या पोलिसांची मागणी काय, पोलिसांची भूमिका काय आहे? अगदी पोलीस जे आहेत, पोलीस उपायुक्त आहेत, जे खासदारांना या ठिकाणी समजून सांगण्याची भूमिका जी आहे ती पोलिसांकडनं या ठिकाणी करण्यात येते आहे। सामंजस्याच्या भूमिकेने आपण हा मार्ग काढू असं खरं तर पोलीस या ठिकाणी खासदार असतील किंवा पतित पावन संघटना असेल, सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलीस समजावून सांगण्याच्या भूमिकेत आहेत। मात्र या ठिकाणी सकल हिंदू समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। कुठल्याही प्रकारे अनधिकृत जी कबर आहे ती काढण्यावर हे सगळेजण ठाम आहेत आणि जोपर्यंत कालच्या घटनेवर म्हणजे त्या ठिकाणी नमाज पठण केलं होतं त्या संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही अशी भूमिका जी आहे ती देखील या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी अक्षय। आपण पाहतोय पीर हटवण्याची मागणी सध्या पतित पावन संघटनेकडनं होती आणि या आता मागणीला काय उत्तर मिळणार आहे, पीर हटवलं जाणार की नाही हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सध्या आपण तिथली दृश्य पाहतोय, नमाज पठणावरनं हा वाद झालेला आहे। शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलेलं होतं, याचा व्हिडिओ भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला होता। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या होत्या आणि आज शनिवार वाड्यामध्ये येऊन त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी ज्या ठिकाणी नमाज पठण केलेलं होतं त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शेणाने सारवून त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। सध्या आपण स्थिती आपण पाहतोय कशा पद्धतीनं पोलीस प्रशासन या आंदोलनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, संपूर्ण आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत हे देखील आपण पाहतोय। खासदार मेधा कुलकर्णी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आता मेधा ताईंची काय प्रतिक्रिया येणार आहे हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर पोलीस प्रशासन आंदोलनकर्त्यांमध्ये मध्यस्थी आणण्यासाठी प्रयत्न करतायत। आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की इथलं जे पीर आहे ते हटवा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। तर गेल्या अनेक काळापासून आपण पाहतोय की या ठिकाणात अनेक मुस्लिम बांधव जे आहेत ते नमाज पठण करतायत आणि नुकताच याचा एक व्हिडिओ काढण्यात आलेला होता। तो व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेला होता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।